2 दिवसापूर्वी सेबीने एक नवीन सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलरच्या माध्यमातून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काही बदल केले आणि याची बातमी झाली आणि काही लोकांचा त्याच्याबद्दल गैरसमज झालाय आणि ती गैरसमज असा आहे की सेबीने म्युच्युअल फंडातल्या काही स्कीम्स बंद केल्या आणि मग काही लोकांमध्ये भीती अशी पसरली की आता आमच्या पैशांचं काय, किंवा जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी सुरू केली की बघा तुम्हाला सांगत होतो म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू नका. मित्रांनो, असं काहीही झालेलं नाहीये. उलट गुंतवणूकदाराच्या हिताच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडामध्ये काही बदल केलेत, त्याचं वर्गीकरणामध्ये बदल केलेत आणि त्या म्युच्युअल फंडाच्या स्कीमचं जे नाव आहे त्यानुसारच त्याची रचना असावी यासाठीचे प्रयत्न केलेत आणि त्याचा भाग म्हणून काही स्कीम्स या आता इथून पुढे त्याच्यामध्ये नवीन गुंतवणूक बंद केलेली आहे आणि त्या स्कीम्स चालूच राहणार आहेत. काही वर्षांनी त्या योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर एवढंच आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं घाबरून जायचं काही कारण नाही. म्युच्युअल फंडामध्ये उलट अधिकाधिक लोक गुंतवणूक करतायत आणि गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या हिताचा विचार करून सेबीने एक छान पाऊल उचललेलं आहे.